नव महाराष्ट्राचा भाग्योदय मला माझ्या नजरेसमोर दिसत आहे. वाटचाल थोडी खडतर आहे. कष्ट अथंग घ्यावे लागतील, मात्र यश निश्चित आहे. सहकारात कार्यरत असताना स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या याच विचाराचा कित्ता सातत्याने गिरवून संगमनेर तालुक्यासह नगर जिल्हा व महाराष्ट्र पातळीवर सहकाराच्या माध्यमातून सशक्त सहकार ज्यांनी उभे करण्याचे ध्यास घेतले आणि तो ध्यास पूर्णत्वाकडे नेला, असे सहकार श्रेष्ठ स्वर्गीय भाऊसाहेब संतोजी थोरात यांची आज जयंती. स्वर्गीय थोरात यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज संगमनेर तालुक्यात हा दिवस प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रथा आणि परंपरेनुसार आज देखील या दिवसाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेकविध कार्यक्रम संपन्न झाले. स्वर्गीय भाऊसाहेबजी थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून राखलेल्या योगदानाची आज अनेकांनी आठवण केली. सहकाराचे सशक्त जाळे निर्माण केल्याने प्रगती कशी साध्य होऊ शकते याचे संगमनेर तालुका हे खऱ्या अर्थाने उदाहरण आहे. आणि या सर्वांमागे ताकद आहे सहकार श्रेष्ठ स्वर्गीय भाऊसाहेबजी थोरात यांची. आज भाऊसाहेबजी थोरात यांच्या स्मृतीस अभिवादन करताना त्यांनी राखून दिलेल्या मार्गानेच संगमनेर तालुका मार्गस्थ होत आहे, ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. स्वर्गीय भाऊसाहेबजी थोरात यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतीस अभिवादन. राज्यात प्रेरणा दिन आपण साजरा करत आहोत. आज संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये ही जयंती होते आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर सदस्य शाहीर शिवाजी कांबळे आणि प्राध्यापक बाबा खरात सर या ठिकाणी संयुक्तित दादांचं आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं गीत सादर करतात. प्राध्यापक बाबा खरात सर आणि जनसेवेचे वृत्य ते तुमचे, जनसेवेचे वृत्त ते तुमचे, कधी ना पडला खंडा. ध्येयाचे तुमच्या स्मरण, आधी तुम्हाला नमन, आधी तुम्हाला नमन. दुष्काळी होती आजवर, शेतीत त्राण नाही, हवाल दिल शेतकरी तो, हवाल दिल शेतकरी तो, तुटपुंजी ती कमाई. तुम्ही झाला ताशेचा किरण, आधी तुम्हाला नमन. या ठिकाणी करणार आहे त्यांचा सन्मान सत्कार आपण करत आहोत. यानंतर उपाध्यक्ष यानंतर रामदास पाटील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मुगारकर साहेब आपले मॅनेजिंग डायरेक्टर यांचे सर्व सहकारी ताजने, सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खूप चांगली भाषणं करणं म्हणजे ते झाली. बाबा ओळ यांनी खूप चांगलं सांगितलं की दादानं कसं या सर्व परिसराचं परिवर्तन करण्याचं एक मनामध्ये त्यांच्या दृष्टी होती, एक विजन होतं आणि त्यांनी ते मिशनरी पद्धतीने म्हणजे सेवा वृत्तीने ते कसं आयुष्यभर एक जसं व्रत आपण घेतो तसं व्रत त्यांनी घेतलं. खरं तर दादांचं सगळं जीवनपट आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अण्णासाहेब शिंदेंचाही जीवनपट आपल्याला ठाऊक आहे.
या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अतिशय तरुण असताना, मी तरुणांना नेहमी सांगतो, ते तरुणही आमचे काही आहेत की त्यांचं वय किती होतं, 1924चा त्यांचा जन्म आहे आणि 42 साली ते अवघे 16-18 वर्षाचे असताना त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला, तुरुंगामध्ये गेले आणि त्या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळालं. अण्णासाहेब शिंदे त्यांचे नातेवाईक होते तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे, पण त्याहीपेक्षा ते त्यांचे वैचारिक गुरु पण होते. तुरुंगामध्ये असताना अण्णासाहेब शिंदे अतिशय बुद्धिमान होते, इंग्रजी वगैरे विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं आणि आपल्याच पेटीत हायस्कूलमध्ये ते त्यावेळेस प्रथम आलेच होते. राज्याच्याही जगन्नाथ शंकरशेठ सारखे मेरिट सुद्धा त्यांना लाभलं. ते पाडळीसारख्या एका छोट्या खेड्यातून ते संगमनेरला, कारण गरिबी त्यावेळेची शिकण्याची सोय नाही आणि कोलेवाडीला त्यांचे मामा त्या ठिकाणी होते, तिथे दिघेंकडे ते त्या ठिकाणी शिक्षणासाठी आले होते आणि कोलेवाडीहून संगमनेरला पायी येऊन जाऊन ते करत. तेव्हा असं एक ते दोन्ही महान व्यक्तिमत्व आणि मग तिथे तुरुंगामध्ये अण्णासाहेब शिंदेनी सर्वांना कार्ल मार्क्सचा सिद्धांत शिकवला, स्वातंत्र्याचं सर्व सांगितलं, साम्यवाद त्या ठिकाणी शिकवला आणि तेव्हा तुरुंगातून बाहेर पडले, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे, कामगारांचं राज्य आलं पाहिजे या हेतूने ते साम्यवादी चळवळीमध्ये गेले, कम्युनिस्ट झाले. आता इथे त्यांनी माधवरावनी सांगितलं की संत म्हणजे शेवटी हे सर्व व्यवस्था जे आहे, धर्म असेल, राजकारण असेल, मित्रांनो आपण याचे वेगळे अर्थ लावले. आता सर्वच धर्माचा सुद्धा आपण बघतो की आज धर्माच्या वर जे प्रमुख आहेत, शेवटी जे नेतृत्व करतात, धर्माचे नेतृत्व करतात, ते सुद्धा धर्माच्या नावावर अधर्म पसरवत आहेत, धर्माचा खोटा अर्थ लोकांना सांगतात, धर्माच्या नावाने द्वेष निर्माण करतात. तसंच राजकारणाचे झाले, राजकारणात सुद्धा नेतृत्व करणारे लोक, राजकारणाचा अर्थ जर आपण पाहिलं तर मार्क्स, प्लुटो, अरिस्टॉटल ही जी काही त्या काळामध्ये तत्वज्ञ होती, ज्यांनी जगाला त्या ठिकाणी सॉक्रेटिस, ज्यांनी जगाला तत्वज्ञान हा विषय दिला, त्यांनी राजकारणाची व्याख्या काय केली, जगाचं कल्याण करण्याचं माध्यम म्हणजे राजकारण. राजकारण काय आहे? दुर्दैवाने आपण त्या राजकारणाची आता व्याख्या इतकी बदलून टाकली की निवडणुका जिंकणं आणि काही करायचं. म्हणजे दादांनी राजकारण नाही केलं का? निश्चितच त्यांनी राजकारण केलं, त्यांनी यशस्वी राजकारण केलं. कुठल्याही मूल्यांशी तडजोडी न करता यशस्वी राजकारण कसं होऊ शकतं हे आदरणीय दादांनी दाखवून दिलं. सहकारामुळे किती जीवन परिवर्तन होऊ शकतं याचे एक मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे संगमनेर हे झालेलं. मला असं वाटतं की देशात असं मॉडेल सहकाराचं दुसरं नाहीये आणि ते आदरणीय दादांच्या प्रयत्नातून निर्माण झालं. ते खूप अतिशय म्हणजे मन लावून त्यांनी सहकारासाठी काम केलं. केवळ सहकारी कारखाना तर काढला, शेतकऱ्याला जोडधंदा पाहिजे, दुधाचा धंदा इथे अण्णासाहेब शिंदेचा परत रोल येतो. सहकारी साखर कारखाना काढताना सुद्धा अण्णासाहेब शिंदे देशाचे कृषी मंत्री झाले. बाबा ओळ यांनी अतिशय चांगलं केलं. ते सुद्धा अतिशय बुद्धिमान होते, वकील होते, परंतु खऱ्या अर्थाने ते समाजशास्त्रज्ञही होते आणि शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा शास्त्रज्ञ होते. तेव्हा त्यांनी अनेक शेतीच्या संशोधनाच्या संस्था त्या ठिकाणी निर्माण केल्या. नवीन बियाणं आणलं, नवीन गाई आणल्या, होस्टेन, जर्सी, हे सगळं अण्णासाहेब शिंदेची देण आहे मित्रांनो. पण दादांनी त्याप्रमाणे आपल्या सर्व परिसरामध्ये त्या ठिकाणी नवीन दुधाच्या जाती आणून, गाईंच्या जाती आणून इथे दुधाचा व्यवसाय वाढवला. आज दुधाचा महापूर आहे. आज जगामध्ये आपण दूध निर्माण करतो. जगामध्ये दूध निर्माण करणारा नंबर 2चा देश किंवा नंबर 1चा देश म्हणजे भारत झालेला आहे. अन्नधान्यामध्ये बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे आज आपण निर्यात करतो, मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. तांदूळ असेल, साखर असेल, अनेक अशा गोष्टी की जगामध्ये आपण 1 नंबरला आहोत. हे सगळं परिवर्तन, ही सगळी क्रांती मित्रांनो अण्णासाहेब शिंदेचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. मग त्यांच्या प्रयत्नातून केवळ संगमनेरच नव्हे, माधवरावांनी सांगितलं की ते कसं कारखाना देणार कसं, तिथं केंद्रीय कमिटी आहेत होत्या, तिथं पाणी नाही, इथं ऊस नाही,
अशा ठिकाणी कारखाना देण्याकरता पण तो त्या ठिकाणी अण्णासाहेब शिंदेच्या प्रयत्नातून कारखाना झाला. तो जुना कारखाना आपल्या सर्व इतिहास माहिती आहे. तर जुन्या कारखान्यातून इतक्या प्रचंड कष्ट त्यावेळेस त्या सर्वांनी घेतले, आदरणीय दादांनी घेतले आणि त्याच्यातून आपण बघतो की आज राज्यातला एक अत्यंत चांगला यशस्वी कारखाना त्यांनी निर्माण केला. त्यांनी राजहंस हा ब्रँड सुद्धा दादांनी निवडला. तो राजहंस म्हणजे शुद्धतेचं प्रतीक, राजहंस म्हणजे गुणवत्तेचं प्रतीक. असं म्हणजे त्यांच्यामध्ये ते एक साहित्यिक होते, कल्पनाशक्ती. म्हणजे आपण बघतो की ते चांगली चांगली नावं त्यांनी दिलेली आहेत. दादांचं त्यामध्ये फार हातखंडा होता. तुम्ही त्यांचं पुस्तक वाचलं, त्यांचं भाषण आपण ऐकलं, भाषण ते इतकं उत्तम करायचे. पुस्तकातली साहित्यिक ते होते. तर जीवनातल्या अनेक विविध अंगामध्ये बाबा खरा त्यांनी सांगितलं ते खरं आहे की ते आर्किटेक्टही होते. मित्रांनो, आपण पाहतो इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्या शेजारी असलेली टेकडी, तिथं राहिलेलं ते गेस्ट हाऊस, ते कुठल्याही आर्किटेक्टपेक्षा त्यांचं विजन कमी नाही. तसं असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, अत्यंत शुद्ध निर्मळ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादांचं. तसंच अण्णासाहेब शिंदे हे तर हुशार होते, बुद्धिमान होते, शास्त्रज्ञ होते. तो शेवटी तुमची बुद्धिमत्ता, तुमचा व्यासंग हा तुम्ही कुणासाठी वापरता हे महत्वाचं. तुम्ही ते समाजासाठी वापरलं पाहिजे. म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी सतत समाजाचं चिंतन केलं. समाजामध्ये बदल घडले पाहिजे. विशेषतः जो गरीब समाज आहे, शेतकरी समाज आहे, त्यांनी बदललं पाहिजे. त्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे. त्यांनी रीती रिवाज अंधश्रद्धा ह्या जपल्या नाही पाहिजे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की अण्णासाहेब शिंदेनी त्यांच्या मृत्यूपत्र दिलं की कुठलाही विधी माझ्या त्या ठिकाणी मृत्यूनंतर करायचा नाही. आज आपण बघतो की एक मोठं अंधश्रद्धेचं मोठं लाट आलेली आहे मित्रांनो. आपण एवढ्या पद्धतीने त्याला बळी पडतोय की कुठतरी म्हणजे त्यांचा प्रेरणा दिन साजरा करायचा म्हणजे काय करायचं. आदरणीय दादांचा प्रेरणा दिन साजरा करायचा म्हणजे राजकारण शुद्ध करण्याचा आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. निवडणुका सोप्या झाल्या पाहिजे, बिनखर्चिक झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये द्वेष निर्माण नाही झाला. गावोगाव निवडणुका होतात, द्वेष निर्माण होतो. निवडून आलेल्याला काम करू द्यायचं नाही, मारामाऱ्या, द्वेष हे काही गरज नाही. ठीक आहे, निवडणूक आहे, निवडणुकीच्या पद्धतीने होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलेल्या सर्व वाईट गोष्टी ह्या कमी केल्या पाहिजे. आणि मित्रांनो, हे आपल्या संगमनेरमध्ये सुरू झालं कारण आदरणीय दादांचा वारसा आपल्याला लाभलेला. अण्णासाहेब शिंदेचा पासून प्रेरणा घ्यायची म्हणजे काय करायचं. शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग आपण केले पाहिजे. जे शास्त्रीय आहे, जे चांगलं आहे, त्याचा आपण अवलंब केला पाहिजे. शिक्षणावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. अण्णासाहेब शिंदेनी सतत सांगितलं की शिकलं पाहिजे, शिक्षणाचे वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे. आपल्याकडे कसे आपल्या मुलांना चांगलं उत्तम दर्जेदार शिक्षण कसं देता येईल, गावची शाळा ही अधिक संपन्न कशी होईल, तिथे चांगली कॉम्प्युटरची लॅब कशी होईल. केवळ सरकारवर अवलंबून आता आपणही आपल्या शाळा त्यात दर्जेदार कशा करू. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा. मित्रांनो, हा भारत आणि त्यात बहुजन समाज आपलं एखाद्या हत्तीची जशी ताकद असल्याची प्रचंड क्षमता आणि ताकद आपल्यामध्ये, परंतु त्या हत्तीच्या पायामध्ये या रूढी, परंपरा, बुरसटलेले विचार, धार्मिकता याचा साखळदंड आपल्या पायामध्ये आहे. आणि म्हणून अण्णासाहेब शिंदेचा वारसा, आदरणीय दादांचा वैचारिक वारसा आपल्याला जपायचा असेल तर मित्रांनो, हे सगळं परिवर्तन आपल्यामध्ये केलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने प्रेरणा दिनाचा हेतू आहे. आपण चिंतन केलं पाहिजे की आपण नामदार बाळासाहेब थोरात आपलं नेतृत्व करतायत, ते राज्यामध्ये नेतृत्व करतायत. अतिशय चांगलं नेतृत्व त्यांचं आहे. आता राज्याने मान्य केलं, केंद्रातल्या श्रेष्ठींनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. तर त्यांच्या नेतृत्वाखाली नेहमी मानतो आणि सांगतो की आपल्या संगमनेने आता राज्याला दिशा देण्याचं काम केलं. साहेब करतायत, पण त्यांच्या पाठोपाठ आपणही शिक्षणात असेल, सहकारात असेल, शेतीमध्ये असेल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला कसं बंधुभाव कसा निर्माण करता येईल, एक आधुनिकतेचा विचार घेऊन कसं आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाता येईल, त्याचा विचार करण्याचा दिवस म्हणजे हा प्रेरणा दिन आहे. म्हणून या प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मी या दोन महान व्यक्तिमत्वांना विनम्र अभिवादन करतो. अण्णासाहेब शिंदे आणि दादा मी सांगितलं की हा प्रेरणा दिन साजरा करत असताना नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली
आपण खूप चांगला सोहळा करतो. तिथे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, वैचारिक कार्यक्रम असतात, चांगली मोठी माणसं येतात, प्रबोधन करतात. आणि त्याचबरोबर आपण आदरणीय दादांच्या नावाने स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार म्हणून देत असतो. साहित्य, सहकार, समाजसेवा, माध्यमे इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी आपण हा देत असतो. आज नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार सर्व जी आमची एक निवड कमिटी, तर केशवराव जाधव आहेत, तर डॉक्टर शिंदे आहेत, विजयाण्णा बोराडे आहेत, लाटकरजी आहेत, बाबा खरात आहेत, उत्कर्षताई रुपवते आहेत, त्या सर्वांच्या विचाराने या ठिकाणी हा स्मृती पुरस्कार या ठिकाणी निश्चित झालेला आहे. तो मी त्यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करत आहे. भाऊसाहेब स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार महाराष्ट्रातील ज्येष्ठ विद्यावंत लेखक आणि पुरोगामी विचारासाठी ते सतत त्या ठिकाणी लिखाण करतात, मार्गदर्शन करतात, प्रबोधन करतात. ते डॉक्टर अण्णासाहेब हरी साळुंके किंवा आह साळुंके म्हणून ते राज्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, आपण माहिती आहे की डॉक्टर अण्णासाहेब शिंदे संशोधक वृत्तीचे होते. तर कृषी हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता. कृषी, शिक्षण, साहित्य, संशोधन, पर्यावरण यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला आपण देतो. तर हा पुरस्कार यावर्षीचा आपण महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि विशेषतः शेतीबद्दल ज्यांनी खूप लिखाण केलेलं आहे, संशोधनात्मक लिखाण केलेलं आहे, असे कृषीतज्ञ डॉक्टर सुधीर भोंगळे यांना हा पुरस्कार देण्यात येतो. तर हे दोन